जय जवान जय किसान लासुर्णेच्या मैदानात आलेलो आहे। आज उन्हाळी मैदान म्हटलं की बैल जरा लेटच येतात। सकाळच्या 8:30 वाजून गेलेले आहेत। आपण मैदानात आलेलो आहे। सकाळीच ऊन लागायला सुरुवात झालेली। कुठली बैल आलेत हे आपण दाखवणार आहे, पण अजून बैलच आलेले नाहीत। तोपर्यंत आपण जेवण डबा आणलेला आहे घरनं, चपाती मस्तपैकी, शेंगदाण्याची चटणी, शेवग्याची शेंग, जेवणाचा आस्वाद घेऊया आणि मग आपण कुठली बैल आलेत हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायला प्रयत्न करूया। सासवडचा शंकर आला। मालकाचं नाव बळीराम आप्पा शेळके। बळीराम आप्पा शेळके यांचा शंकर पहिला बैल आलाय मैदानात। फाटी दाखवाय आज लासुर्णेच्या। अरे आणखीन एक बैल नाही तर बैलांवरती नंबर टाकणारे नंबर टेकर मैदानात आले बघा। नंदकुमार धुमाळ भाकरवाडीकर यांची बी एंट्री आता नका, अजून टराट नाही पण लडबडायला लागलाय। वर शेतकरी राजा घनवट शिंगऱ्याचं टी शर्ट घालून मैदानात आलेत। शिंगऱ्या ग्रुप मालगाव। आता शिंगऱ्या बी येणार आहे मैदानात मित्रांनो। त्याच प्रकारे आता काही बैल बघा रोडच्या हायवेच्या कडेला झाड आहे तिकडे बांधलेली, तो पण आपण व्हिडिओ घेऊया। रायफल 007 शिरडोनचा रायफल सुद्धा आता मैदानात निघालेला आहे। फाटी चालू सीझनला अनेक मैदानाचा मानकरी। माझ्या काय अंगावर पळत येऊ नको। फाटी दाखवायला निघालाय बघा, कसा गोंडावर केला आणि पळायला लागला। त्याच प्रकारे याचं नाव काय हो? भाकरवाडीकरांचा शिवा। आणि गेल्या मैदानाचा फायनल आणि एक नंबरचा मानकरी। नावातच ज्याच्या रुबाब असा रुबाब। गेल्या वर्षी 1 नंबर केला होता ना। यंदा काय का पायरा चांगला यावेळेस? अंजीर आहे का? नक्कीच चालेल। 1 नंबर आज बी करा याची शुभेच्छा तुम्हाला। बघा गेल्या वर्षी तसा आदत होता ना, मला वाटतं आदत दुसऱ्यात 1 नंबर केला होता। ओपन दुसरा असताना ओपन मध्ये 1 नंबर केला होता असा भाकरवाडीकरांचा रुबाब। बघा बैल कसा आहे, त्यावेळेस चांगला झालेला आहे बैल। परवा पण आपण मैदानात बघितला होता बघा। टांग ठेवायचं बी मित्रांनो पद्धत वेगळी असते। टांग ठेवायचं म्हटलं तरी जमिनीवर ठेवलं जात नाही, दगडावर किंवा उंच ठिकाणी ठेवलं जातं। आणखीन बैल आणि पिकअप बैल उतरवायचं काम चालू आहे। बरोबर हायवे कोरेगाव सातारा रोडवरतीच मैदान आहे। पलीकडं देगावकरांचा शंकर गेल्या सीझनला अनेक मैदानं गाजवणारा शंकर सुद्धा मैदानात आलेला आहे। शंकर देगावचा अजूनही पण बैल उतरवायच्यात। इकडं गुलालाचा बादशाह गिरवीकरांचा भुंडा सोन्या। महाराष्ट्रातील 4-5 बैल आहेत। कुसूरकरांचा बलमा म्हणा, गिरवीचा हा भुंडा सोन्या, सगळं गबाळण बैलासहित ओढून नेणारी अशी थोडी बैल आहे ती। 4-5 त्यातलाच हा बैल आहे। अनेक मैदानं 2 नंबरच्या पायऱ्यात पळून अनेक फायनलचा मानकरी असा सोन्या आहे। तात्या पैलवान गिरवीकर आणि बंधू दोघांनी घोडा सुद्धा महाराष्ट्रात एकदम टॉपला पळतो यांचा। तिकडं पलीकडं शिंगऱ्याची गाडी आली। मालकांचं नाव PSI अंतिम खाडे आणि गाव सातारा। मित्रांनो बघा पक्ष्या मालक नाही पण बैल आपलं दाखवण्याचा प्रयत्न करूया। संकेत गाडे म्हटलं तर रोज एक बैल गोलालात। काल राहिलाय स्वतःचाच बैल आरावाडीत। आज चॉकलेट पुशेगाव हिंद केसरी मैदानाचा मानकरी फाटी दाखवाय निघाला।
दोन्ही पाहणार आहे घर गावचा साज पाहणार आहे मित्रांनो. प्रशांत कांबळे आणि नागेश कांबळे. घरचा साज गावचा साज म्हटलं ते चालतंय. वजीर आणि इकडं गुरु. काल बावऱ्यानं एवढं वय होऊन सुद्धा 2 नंबरला माझ्यामध्ये उतरली. अशी बैल रोज मैदानात एक ना एक तरी असते. तरी 1 नंबराच्या नियोजनात पळत नाही तर कायम फायनलला राहिला असा वजीर आहे. आणि गुरु पण आदतमध्ये चांगल्या गाड्यांना टप देणारा असा गुरु बऱ्याच दिवसातनं बघायला गावला आज मैदान. करांचा जब्या फिरतय पुढं घ्या पुढं. टायर माती मोकळी असल्यामुळे फिरतात. कुठला आहे बैल? वायर आहे मित्रांनो. घर गेलंय पलीकडच्या टायरानं. कुठला बैल आहे आपण? जांभळवाडीचा हरण्या. जांभळवाडीकरांचा हरण्या लाईव्ह टाकताय. हो दादा पण आल्यात मैदानात. आज कुठली बैल आणली ती? रोमन आहे का आज? नाही आज रोमन नाही, आपला लेमन. हा दुसरी 2 आणली, खोंडे 1 आणली. रोमन काल पळलाय बरोबर. आज पण आणायचं ना गावचं मैदान. गावचं मैदान आहे दुसरे. हा बाहेरगावचे याचे ते 4 लोक पाहुणे रावळे. बरोबर त्यांना बी पळलं पाहिजे. त्यांना पाठीमागे 1 नंबर केलता रोमन आपला. 1 नंबर केला होता आपण. आता कुठला लेमन आणि कुठला आणलाय? हे आहे बनशा. लेमन आणि बनशा आणलाय. बबन दादा म्हटले रोमन नाही आज. गाड्या आरत चालल्या त्या. लोटर केलेले त्यामुळं रोटर केल्यामुळं कसं झालं. तिरकी करू नका, अजिबात तिरकी करू नका, सरळ जाऊ द्या. कसा आहे सकाळच्या बारीत? व्यावसायिक मंडळीनं सुद्धा साज आपला चालू केला. कांदा कापायला सुरुवात केली, खुर्च्या लावल्यात, सगळ्यांचा कार्यक्रम चालू झाला आहे. अनेक बैल आपल्याला आज मैदानात पाहायला मिळतील. ओपनचं मैदान आहे लासुर्णीकरांचं.